जर तुम्ही सीईटी देणार असाल तर हा क्वेश्चन सॉल्व्ह झालाच पाहिजे. आता जो तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन दिसत आहे तो पॉज करा आणि सॉल्व्ह करा. तुमचं जे पण आन्सर आलेलं आहे ते नक्कीच कमेंट करा. चला तर मग पाहू तुम्ही जे आन्सर काढलेलं आहे योग्य आहे की नाही. आणि या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला वारंवार सीईटी मध्ये विचारले जातात. तर पहा सॉल्व्ह कसा करायचा क्वेश्चन. सगळ्यात पहिला लिहून घ्यायचा आहे तुम्हाला जे पण दिलेले असतील एलिमेंट्स ए बी सी डी जे पण दिलेले असतील. आता या क्वेश्चन मध्ये ए आणि बी दिलेला आहे, एनायन आणि केटायन. या पद्धतीने मी लिहून दिलं. मग क्वेश्चन रीड करा. कॅटायन साठी आणि एनायन साठी काय काय माहिती सांगितली आहे. तर एनायन साठी तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे की एचसीपी जे लॅटिस आहे ते बनवत आहे. त्यानंतर कॅटायन साठी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2/3 ऑफ ऑक्टेटल वॉइड्स आहे. त्या पद्धतीने मी लिहून घेतलेला आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे या क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की जर n नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट असतील तर त्यामध्ये 2n टेट्राहेड्रल वॉइड्स असतात आणि n जे आहेत ते ऑक्टाहेड्रल वॉइड्स असतात. मग n म्हणजे काय तर एचसीपी बनण्यासाठी किती आयटम्स लागतात म्हणजे झेड इफेक्टिव्ह किती आहे 6 आहे. तर ऑक्टाहेड्रल वॉइड्स पण 6 असणार आहे. हे तुम्ही पुट केलं त्याचे आन्सर आलेले आहेत बघा. ए साठी 4 आन्सर येणार आहे आणि बी साठी 6 येणार आहे. जेवढा तुम्हाला सिम्पलेस्ट होल नंबर रेशो घेता येतो तितका होल नंबर रेशो घ्यायचा आहे. तर होल नंबर रेशोला 2 ने डिवाइड करा दोन्हींना. इथं 2 आला इथं 3 आला आणि जो हा समोर नंबर आलेला आहे तो त्याच्या समोर लिहायचा आहे म्हणजे या पद्धतीनं A2B3. तो याचा फॉर्म्युला जो आहे तो बनलेला आहे A2B3. फॉलो अँड सबस्क्राईब फॉर मोर 1 मार्क.